पण मग कटुता तर तुमच्या आणि मनसेत पण राहिलेली आहे. अगदी तुमच्याकडनं स्टेटमेंट आलं होतं, तुम्ही मनसेला संपलेला पक्ष म्हटला होता. आज पण तुम्हाला आता जर महाराष्ट्रासाठी आम्ही एकत्र आलोय तर भाजपला त्रास काय? म्हणजे महाराष्ट्रद्रोही कोण आहेत तर भाजप आहे, महाराष्ट्र विरोधी कोण आहेत तर भाजप आहे. जर महाराष्ट्राच्या हितासाठी दोन पक्ष एकत्र येत असेल तर मग भाजपने आमच्यावर टीका करण्याचं कारण काय? ते पण महाराष्ट्र हिताचे नाही आहेत का? त्यांनी तर स्वागत केलं पाहिजे होतं. पण डिवाइड अँड रूल पॉलिसीमध्ये त्यांच्या हे बसतच नाही. दुसरीकडे तुम्ही म्हणतात की हा मराठीच्या मुद्द्यावरती आम्ही एकत्र आहोत. मराठीचा एक मुद्दा तुम्हाला बाइंडिंग फॅक्टर तुमच्या दोन्ही पक्षांचा मराठी आहे, महाराष्ट्र आहे, मुंबई आहे. कितीतरी असे पण लोक आहेत दोन्ही पक्षांमध्ये जे अमराठी आहेत पण मुंबई प्रेमी आहेत, महाराष्ट्र प्रेमी आहेत. मुद्दा हाच आहे ना की त्यांना पण मुंबई लुटताना पाहू शकत नाहीत ते. आणि आज जी परिस्थिती आज जी परिस्थिती अशी आहे का परिस्थिती की भाषिक बघा, मुंबई तुम्ही म्हणाल ना तर मुंबई ही बऱ्याचदा आणि शिवसेनेचं राजकारण किंवा मनसेचं राजकारण म्हणजे भले तुम्ही तेव्हा वेगळे असाल तरी सुद्धा एक त्याला भाषिक झालर त्या मुद्द्याला राहिलेली आहे. बघा, जिथे जिथे ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांच्यासाठी आम्ही उभं तर राहणारच आहोत. आता तुम्ही कुठचा अन्याय कसा बघता? जसं काही काही हाऊसिंग सोसायटीमध्ये तुम्हाला व्हेज नॉनव्हेज ह्याच्यावरनं पण तुम्हाला आत घेतलं नाही जात. हां, उद्या जेव्हा हे अदानी ग्रुप, मी कुठच्याही व्यक्तीशी वैयक्तिक काही वाद नाही आहे, पण अदानी ग्रुप जेव्हा धारावी खाईल, धारावीतली लोकं हे काही सोमनाथ जिल्ह्यातली आहेत, ते गुजराती आहेत, त्यांना पण काढलं जाणार आहे. कुठे पाठवतात? तर देवना डम्पिंग ग्राउंडवर पाठवतात. तिकडे जे तेलुगू आहेत, तिकडचे जे तामिळ आहेत त्यांना कुठे पाठवणार आहेत? तर मुलुंड किंवा दहिसर किंवा कांजूरमार्गला पाठवणार आहेत. मग धारावी नक्की कोणासाठी तुम्ही पुनर्विकास करताय? आता हाच प्रश्न ना आमचा. आता जसं कुर्ला मदर डेअरीची जागा आहे, तिथे काही शासकीय लोक राहतात ना, वर्षानुवर्ष राहतात. का नाही तुम्ही त्यांना इमारती करून देताय? आणि एका बाजूला हे होत असताना दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय शासकीय जे कर्मचारी आहेत, म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे कर्मचारी आहेत, पोलीस कर्मचारी आहेत, तुम्ही BSTचे कर्मचारी आहेत, त्यांना का हक्काची घरं देत नाहीये? म्हणजे सगळी जमीन तुम्ही देणार ती अदानी समूहाला देणार. आणि जे आपले लोक ज्यांनी मुंबईची, महाराष्ट्राची 30-30, 40-40 वर्ष सेवा केलेली आहे ते जेव्हा रिटायरमेंटला येतात, हक्काचं घर मागतात मुंबईमध्ये, तुम्ही मुंबई बाहेर काढता त्यांना. लोकमान्य नगर पुण्यामध्ये तो तर भाजपचा गड मानला जायचा. 30-30 वर्ष त्यांनी भाजपला निवडून दिलेलं आहे. तिथे एका विकासकासाठी भाजप लोकमान्य नगरवर बुलडोझर चालवायला पाहते.